सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन राज ठाकरे यांच्याकडून घेतलं जाईल आणि त्यानंतर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा सोहळा आज साजरा होतोय। पोलिसांचा देखील त्या ठिकाणी चोख बंदोबस्त आपण पाहताय। मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून ही तयारी सुरू आहे। मनसेची पुढची राजकीय वाटचाल ही कशी असणार आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार? कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका, त्याच्यामध्ये मनसेची असलेली भूमिका, आणि आता रोपवेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब बसलेत आणि या रोपवेच्या माध्यमातून ते किल्ले रायगडावर पोहोचतील। कार्यकर्ते पदाधिकारी हे रायगडावर पोहोचलेले आहेत आणि आता ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी त्यांचं एक वेगळंच निरीक्षण असतं आणि ज्या वेळेला ते पत्रकारांसोबत संवाद साधतात त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं, काय अनुभवलं, त्यांच्या मनाला काय भावलं, काय खटकलं ते सांगत असतात। या रोपवेमध्ये बसण्याआधी सुद्धा असंच निरीक्षण राज ठाकरेंनी केलेलं आहे। आता रोपवे थेट किल्ले रायगडावर पोहोचणार आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये राज ठाकरे सहभागी होते। मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष झालेली आहेत। 20वा वर्धापन दिन सोहळा आज मनसेचा साजरा होतोय। प्रत्येक वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली एक वेगळी भूमिका, यापुढे पक्षाची भूमिका नेमकी काय असेल, आपल्याला नेमकं काय करायचंय, कार्यकर्त्यांना नेमकं काय करायचंय, पदाधिकाऱ्यांना नेमकं काय करायचंय, या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे। मराठी माणूस, मराठी भाषा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, त्यांचा इतिहास, मराठी माणसाशी संबंधित प्रत्येक विषयांवर राज ठाकरे यांनी आतापर्यंत एक आपली वेगळी, एक आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। आणि ज्या वेळेला मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा हा किल्ले रायगडावर साजरा केला जाणार याची चर्चा ज्या वेळेला सुरू झाली, या संदर्भातली माहिती समोर आली, त्यावेळेला सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या। कारण 20 वर्षानंतर मनसे आपला वर्धापन दिन सोहळा जो आहे तो किल्ले रायगडावर साजरा करतोय। किंबहुना पहिल्यांदाच असा एक राजकीय पक्ष जो गड किल्ल्याच्या पायथ्याशी आपला वर्धापन दिन साजरा करतोय तो पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा 20वा वर्धापन दिन आहे। या अगोदरचे अनेक वर्धापन दिन पाहिले तर आपण विविध शहरांमध्ये साजरे केले जात होते, परंतु यावर्षी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन रायगडच्या पायथ्याशी होणार आहे। त्या अगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब आणि सर्व नेते जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या या ठिकाणी अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर रायगडच्या पायथ्याशी जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो शुभारंभ केला जाणार आहे। कॅमेरामॅन कृष्णासह निवृत्ती वाघोटे, विनायक मराठी, किल्ले रायगड। तर आपण पाहता तयारी पूर्णपणे झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज
यांना अभिवादन करण्यासाठी आता काही क्षणातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब रायगडावर पोहोचतील। ही रोपवेची सेवा ज्या वेळेपासून सुरू झालेली आहे तेव्हापासून अबालवृद्ध जे आहेत ते सहजपणे किल्ले रायगडावर पोहोचतात आणि या रोपवेच्याच माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील किल्ले रायगडावर आता पोहोचतात। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठी, मराठी माणसाचा आवाज हा उत्तुंग करण्यासाठी मनसेची भूमिका ही आजपर्यंत आपण पाहिलेली आहे। आज किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ज्या वेळेला वर्धापन दिन सोहळ्याचं या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ते नेमकं काय संदेश देणार, कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार, पक्षाची पुढची वाटचाल नेमकी काय असेल त्याबाबत काय स्पष्टता देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि आता हा रोपवे जो आहे तो किल्ले रायगडावर पोहोचतोय आणि काही मिनिटांमध्येच राज ठाकरे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। सदस्य नोंदणी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्फतच केली जाईल। डिजिटल नोंदणी जी आहे ती केली जाईल अशी माहिती मिळते। मनसेची सदस्य नोंदणी ही डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा होणार आहे आणि त्याचा तपशील राज ठाकरे स्वतः जाहीर करतील अशी माहिती मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांसाठी समाज माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध केलं। हा कार्यक्रम मनसेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात काही महत्त्वाचे संकेत देईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते। आणि आता किल्ले रायगडावर राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। प्रतीक मला जागा मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या मनसेचा 20वा वर्धापन दिन हा आज साजरा होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पायथ्याशी आयोजित हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात देखील होणार आहे।